नमस्कार मंडळी, मी दुर्गा परभणीकर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये उडपी हॉटेल सारखं घरच्या घरी सांबार कसं करायचं ते पाहणार आहोत। घरीच मसाला करून आपण हे सांबार करणार आहोत। खूप सोपं आहे करायला। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहे तुरीची डाळ। जर तुम्हाला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही अर्धी मुगाची आणि अर्धी तुरीची घेतली तरी पण चालेल। डाळीला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। नंतर डाळ ही कुकरमध्ये टाकायची आणि डाळ शिजायला जितकं पाणी लागतं तितकं पाणी टाकायचं। नंतर यामध्ये टाकायची आपल्याला हळद। तर इथे मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। किंचित थोडंसं हिंग टाकायचं आणि एक पळी तेल टाकायचं। तेलानं डाळ पण लवकर शिजते आणि कुकर पण तितकं उतू जात नाही। तर डाळ टाकून झाली, झाकण लावायचं आणि गॅसवर कुकर ठेवून द्यायचे। तर आता आपण करूया सांबारचा मसाला। तर त्यासाठी ते मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे। त्यामध्ये घालायचे 2 पळी तेल। तेल गरम झालं की लगेच यामध्ये जिरे, मोहरी घालायची, थोडंसं हिंग घालायचं आणि 1 चमचा इथं घालायची हरभऱ्याची डाळ, 1 चमचा उडीद डाळ, तर 1 मोठा चमचा इथं धने घातलेले आहेत। तर इथे 9-10 मिरे घालायचे आणि हे चांगले एकदा चमच्याने मिक्स करून घ्यायचे। जास्त पण आपल्याला मसाले करपूस तर भाजायचे नाहीत, नॉर्मल थोडेसे भाजले की लगेच यामध्ये 7-8 कढीपत्त्याचे पाने घालायचे। तर अद्रक टाकायची बारीक कट करून, लसूण पाकळ्या टाकायच्यात, लगेचच यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या, ओल्या नारळाचा खीस टाकायचा। इथे मी 2 चमचे ओल्या नारळाचा खीस टाकल्यात, बेडगी मिरची टाकायची, थोडीशी किंचित मेथी दाणे टाकायचे आणि मद्रासी कांदे घेतलेले तिथं मी 4, ते पण टाकून टाकायचे आणि चमच्याने हे एकसारखं चांगलं मिक्स करून घ्यायचे। मसाले आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे। तर मसाले भाजले की आपल्याला एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचे। तर मस्त असे आपले हे मसाले भाजून झाले आहेत। आता इथे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि हे थंड करून घेऊया, म्हणजे आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून हे काढून घेता येते। तर थंड आपले मसाले झालेले आहेत, लगेचच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया। तर इथे संपूर्ण असा मसाला आपला टाकून झालेला आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला मिक्सरला बारीक असं हे मसाला वाटून घ्यायचा आहे। तर यामध्ये पाणी टाकून झालेलं आहे, झाकण लावायचं आणि मिक्सरला बारीक असं हे मसाला वाटून घेतलेला आहे बघा। तर अगदी सुरेख असा सांबारच्या मसाल्याला रंग आलेला आहे बघा। अति मस्त असं आपलं हे मसाला तयार आहे। तर आपली इथे डाळ पण शिजलेली आहे। आता आपण डाळीला घोटून घेऊया। तर मस्त अशी बघू शकता तुम्ही किती मस्त अशी डाळ शिजलेली आहे। चांगली रईच्या मदतीनं किंवा चमच्याच्या मदतीने आपल्या डाळ चांगली घोटून घ्यायची आणि यामध्ये घालायचे आपल्याला गरम पाणी। तर तुम्ही गरम पाणीच वापरा, खूप मस्त सांबारला चव येते। तुम्ही साधं पण वरण करायचं असलं ना तर गरम पाणी वापरा, खूप मस्त चव लागते। तर याच्यात गरम पाणी टाकून झालं की चांगलं एकदा हे मिक्स करून घ्यायचं। तर आपली डाळ तयार आहे। तर आता आपण सांबारसाठी लागणाऱ्या भाज्या बघूया। तर इथे मी 1 वाटी घेतलेला आहे लाल भोपळा घेतलाय, 1 वाटी शेवगा घेतलाय आणि 1 वाटी दुधी भोपळा घेतलाय, 1 कांदा चिरून घेतलाय, 1 वाटी टोमॅटो घेतलाय आणि वांगी चिरून घेतलेत 1 वाटी। तर आता आपण सांबारला लगेचच फोडणी देऊन घेऊया। तर गॅसवर इथे कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये टाकायचे आहेत। आता इथे आम्ही आधी तेल टाकलेले, लगेचच यामध्ये जिरे मोहरी टाकायची। आता आपण कांदा कट केलेला कांदा पण टाकायचा आणि मोठ्या गॅसवरच आपल्याला कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे। जास्त पण आपल्याला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा नाही, थोडंसंच भाजून घ्यायचं आहे आणि लगेचच यामध्ये 1 टोमॅटो चिरून टाकलेला टाकायचा। टोमॅटो पण आपल्याला मोठ्या गॅसवर चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। आता लगेचच यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि लाल तिखट घालायचं। आपण आधीच लाल मिरच्या घातलेल्या आहेत म्हणून लाल तिखट थोडंसंच घालायचं आणि हे तेलामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच यामध्ये आपल्याला घालायचे पाणी। तर आपल्या इथं पण गरम पाण्याचा वापर करायचा आहे। तर थोडंसंच इथं आपल्याला पाणी घालायचे। पाणी टाकलं की लगेचच यामध्ये आपण घेतलेल्या भाज्या टाकायच्या, शेवगा, दुधी भोपळा, वांग आणि लाल भोपळा टाकलेला आहे। सगळे एकदा चमच्याने हे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि लगेचच यामध्ये आपण वाटलेला मसाला टाकायचा आहे सांबारचा। तर आपला सांबारचा मसाला अति मस्त झालेला आहे आणि कलर पण खूप सुरेख आलेला आहे। चांगला हे मसाला टाकला की चांगला एकदा मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच यामध्ये आपल्याला शिजलेली डाळ टाकायची आहे। तर इथे मी डाळ पण टाकून झालेली आहे बघा। चांगलं एकदा हे मिक्स करून घ्यायचे आपल्याला, म्हणजे डाळ आणि ते पाणी भाज्या सगळ्या मिक्स झाल्या पाहिजे। लगेचच यावरून आपल्याला टाकायचे आता चवीनुसार मीठ। तर इथे मी चवीनुसार मीठ टाकलेले, चांगले एकदा हे मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला मोठ्या गॅसवर सांबारला चांगली खळखळून उकळी आणायची आहे। तर मस्त अशी आपल्या सांबारला खळखळून उकळी आलेली आहे। आता काय करायचं, यावर आपल्याला झाकण ठेवायचं आणि गॅस मिडियम ठेवायचा आणि आपल्याला हे सांबार चांगलं 10-15 मिनिटासाठी शिजून घ्यायचे, जोपर्यंत भाज्या चांगल्या शिजत नाही। तर सांबार कसं शिजलं करण्यासाठी तर सांबारचा आपला कलर चेंज झालेला आहे, म्हणजे आपलं सांबार तयार आहे। आता आपल्याला यामध्ये टाकायचा आहे चिंचाचा गोळ। तर इथे मी आधी चिंच भिजवून ठेवली होती, चिंचाचा गोळ टाकायचा आणि थोडासा यामध्ये गूळ टाकायचा आहे। खूप मस्त हे उडपी हॉटेलसारखं सांबार लागतं, आंबट गोड चवीचं। चांगले एकदा मिक्स करून घ्यायचं, वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। तर तयार आहे आपलं उडपी हॉटेलसारखं घरच्या घरी सांबार।
तर आता काय करायचं, मस्त इडल्या घ्यायच्या आणि यावर सांबार टाकायचं आणि मस्त खायचं. खूप मस्त चवीचं झालं हे सांबार. तुम्ही पण नक्की या पद्धतीने करून बघा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा.